मंगळवेढा रोडवरील 54 मीटर रस्ता लवकरच खुला होणार आहे। डांबरीकरणाचे काम सुरू झाले असून शेतकऱ्यांना आपत्कालीन नोटीस पाठवण्यात आली आहे। भैया चौकातील 150 वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन रेल्वे पूल रेल्वे प्रशासनाने आता पाडण्याची तारीख घोषित केली आहे। त्यासाठी रेल्वेने मेगा ब्लॉक ही घेतला आहे। मात्र रस्ता खुला करण्यासाठी शेतकऱ्यांनी अडवणूक केली आहे। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी संबंधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली, मात्र तोडगा निघाला नाही। रस्ता होऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता। दरम्यान रस्ता खुला नाही झाल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होणार असल्याने महापालिकेने आता कडक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे। जमीन देण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आपत्कालीन कायद्यानुसार नोटीस पाठवली आहे। मरियाई चौकातील 103 वर्षे जुना रेल्वे पूल पाडण्यासाठी परराज्यातील 125 मजूर सोलापुरात येणार आहेत। 14 डिसेंबर रोजी सकाळी 11च्या दरम्यान पाडकामाला सुरुवात होईल। सलग 12.5 तास पाडकाम सुरू राहणार असून संपूर्ण पाडकामाचं चित्रीकरण होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली। पाडकामासाठी 4 पोकलेन, 3 क्रेन, मोठे कटर मशीन तसंच वेल्डिंग मशीन्स लागणार आहेत। तसंच पाडकाम सुरू झाल्यापासून सलग 12.5 तास रेल्वेचा ब्लॉक असणार आहे। याच ब्लॉक काळात पुलाचं पाडकाम होईल। सुरुवातीला कटर मशीनच्या सहाय्याने पुलाच्या दोन्ही बाजूंचे रस्ते कापले जातील। सुरुवातीला रेल्वे पूल पाडतील। पूल हटवल्यानंतर रस्त्याचं बांधकाम हटवण्याचं काम सुरू होईल। यासाठी साधारणतः 7 दिवस लागतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। रस्ता करण्यासाठी जमीन न दिल्यास कोणतीही जीवितहानी आणि अडचण निर्माण झाल्यास संबंधित शेतकऱ्यांविरोधात आपत्कालीन अधिनियमानुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होणार आहे। याशिवाय त्या शेतकऱ्यांना दंडही करण्याची तरतूद असल्याचं पालिका आयुक्तांनी दिलेल्या नोटिसीमध्ये नमूद करण्यात आलं आहे।